म्हणजे आपला मराठी सण. मराठी सण म्हणजे आपले ढोल ताशा तर नक्कीच आले. आपल्या या दहिसर या नगरीत आपण नवीन एक पथक चालू केलेलं आहे. त्या पथकाचं नाव आहे स्वरगंधा. त्याचे अध्यक्ष आहेत प्रसाद पिंपळे आणि या सर्व मुलांनी मिळून खूप मेहनत करून हे पथक उभं केलं आहे. स्वतःच्या मेहनतीतून आज त्या पथकाचा जोश दिसेल तुम्हाला आणि त्यांचे ढोल ताशे कसे एकत्र झुंजतात ते पण बघायला मिळेल. आम्ही आता वाजवणार आहोत. खूप एक्सायटेड आहोत आम्ही आणि म्हणजे पोटात गोळा आलेला आहे. आमच्या टेन्शन आहे पण देवाच्या कृपेने मला माहिती आहे सगळं चांगलं होणार आहे. आम्ही खूप छान वाजवणार आहोत आणि दहिसर गाजवणार आहोत. येस. थोड्याच वेळा आपल्या स्वरगंधा ढोल पथकाचा आता आज पहिला कॉल आहे आपला. बघू आता सगळ्यांना आता टेन्शन तर आहे, नर्वसनेस पण आहे, पण बघू आता थोड्या वेळात का होतं आहे ते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वरगंधा ढोल ताशा पथकाची आता चांगली सुरुवात होणार आहे. तर थोडी भीती आहे, उत्साह पण आहे. सो बघूया आता मुलं किती प्रयत्न करून किती सुंदर परफॉर्मन्स देतात. स्वरगंधा पथक चालू करण्याचा हेतू असा की आजच्या युगात आपली ढोल ताशा जी मराठमोळी पारंपरिक वाद्य ती दिसेनाशी होताना मला दिसत होती. पण मी महाराष्ट्रात आणि या मुंबई शहरात बघितलं की काही तरुण मंडळी एकत्र येऊन आपली मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे. मला पण वाटलं की आपण आपल्या उपनगरात जी तरुणी मंडळी आहेत की जे उत्साही आहेत ढोल ताशा वाजवण्यात, त्यांच्यासाठी आपण एक छोटंसं पथक स्थापन करून त्यांना एक मार्ग मोकळा करून त्याच्यासाठी मी हे स्वरगंधा ढोल ताशा पथक चालू केलं. जे माझं खूप वर्षापासून स्वप्न होतं आणि ते आज उभं पथक देवाच्या कृपेने उभं राहील. भीती तर खूप होती पहिल्या दिवसापासून. जेव्हा मी पथक चालू केला की माझा जो पथकाचं नाव होईल की नाही, माझ्या मुलांचं नाव होईल की नाही, भीती पहिल्याच दिवसापासून होत होती. काही ठिकाणी एवढी भीती होती की मला स्वतःलाच वाटत नव्हतं की माझं पथक या गुढीपाडव्याच्या दिवशी वाजन करेल. मला स्वतःलाच भीती होती. पण पोरांची मेहनत हे करून त्या लोकांनी साध्य करून दाखवलं की आम्ही वाजू टाकू. खूप टेन्शन्स होतं फ्रॉम फर्स्ट डे. पाडव्याच्या दिवशी सकाळी देवाला साकडं घातलं की आमचा कॉल वाजू दे. आणि माझ्या खरं सांगायला लागलं तर माझ्या मुलांचा एवढा स्टॅमिना होता की ती मुलं 2 तास वाजवली. पण त्या दिवशी खूप मोठा चमत्कार झाला आणि मुलांनी 2 तासाच्या 4 तास जोरदार वादन केलं आणि उत्सुक जोशीने वादन केलं आणि सर्व लोकांची मनं जिंकली. लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. एक्साइटमेंट खूप होती कारण प्रत्येक वेळी असं बघितलेलं की ढोल ताशा पथक म्हणजे मुली अशा वाजवतात हे करतात. पण असं ना मला स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की यार मी म्हणजे एकदा मी एवढी बारीक आहे मी कशी वाजवेल, मला जमेल की नाही उचलायला. प्रसादला लिटरली फोन करून अशी हैराण करायची की यार मला नाही जमणार यार, म्हणजे मी ट्राय करेन हे करेन.
मग तो ना प्रत्येक वेळी मला तुला जमेल, मी सांगतो ना तुला जमणार, तू कर, तू ये, मला हवी असतो यावी, तू हे कर ते कर. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला खूप असं मोटिवेट करायचं. आणि पहिला कॉल झाल्यानंतर तर काय बघायलाच नको, म्हणजे जे असं हे झालं ना एकदम तो उत्साह आला ना आता वाजवायला, म्हणजे झोपेत पण अक्षरशः आता तेच सुचत असतात माहिती आहे, बीट्स ही बीट ती बीट, आणि कंटिन्युअसली हाताने पायाने जिकडे जाऊ ना तिकडे तेच कंटिन्यू चालू असतं बीट्स वाजवणं आणि वगैरे. म्हणजे खूप छान वाटतं. मला पहिल्यांदा कसं मी आयडिया दिली की असं असं तू चालू करतोय दिवसाबद्दल, आय वॉज लाईक अरे वा सही आहे, कारण आपल्या एरियामध्ये असं कोणतंच नाही आहे जे काय ते तिथे टाऊन साईडला, आणि आपण काहीतरी वेगळं करतो. सो आणि मला ऑलरेडी म्युझिकचं खूप जास्त म्हणजे म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये, त्यामुळे मला काय पण करून वाजवायचं होतं. म्हणजे मी तर एकदम पुसत झालं की वाजवायचंच आहे, बस आपल्याला पुढे न्यायचं आहे. तर मी प्रसादला लगेच बोललो की प्रसाद करूया, तुला जी हेल्प लागेल ती सांग, आमच्या परीने आम्ही सगळं करू, आपण करूया, चालू करूया. आणि फायनली आम्ही केलं आणि सक्सेसफुल पण झालं. खूप मजा आली. आणि आता सध्या डोक्यात तेच विचार चालू आहे, पुढे कसं करायचं, काय करायचं. सो चालू मजा येते. जेव्हा मला मंदार आणि अंकिताने अप्रोच केले, अरे यार प्रसाद पथक पण करणार आहे ढोल ताशासाठी, तू येशील का? तर मी दुसऱ्या क्षणाचं असं वाट नाही बघितली मी की अरे नाही मी विचार करून सांगू तुला. म्हटलं नाही अरे यार बिंदास, मी पहिला येईन, तू विचार पण करू नकोस की मी नाही येणार, किंवा तू असं दुसरा विचार करू नकोस की मी नाही येणार किंवा अशू येणार आहे किंवा काय किंवा काय. पण खरंच माझ्यासाठी तर सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ही की मी पथकात वाजवते. सो मी दुसऱ्या क्षणाचं विलंब न करता कधीच त्याला हो म्हणून टाकलं. तर ते माझ्यासाठी एक ठीक आहे, ते होतं ना असं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे माझ्यासाठी. माझं स्वप्न होतं की कधीतरी मी ॲक्च्युली आधी पण नाशिक वगैरे वाजवायचो. माझं ॲक्च्युली स्वप्न होतं की कधीतरी पुणेरीमध्ये वाजवायला मिळू द्या आपल्याला. प्रयत्न पण केलेले, पण कधी ते चान्सच नाही मिळाला. शेवटी याच्यानं प्रसादने मला एकदा फोन केला. प्रसादने फोन केला की वाजवणार का, ओपन करतोय, पथक ओपन करतोय. म्हणजे ठीक आहे, प्रसाद थ्रू ऑपॉर्च्युनिटी मिळाले म्हणजे एकदम वाजवायला मिळणारच आपल्याला. मग काय शेवटी हा तो बोलावं लागलंच आणि बोलणारच होतो. नंतर वाटलं पण नव्हतं म्हणजे एवढा मोठा इव्हेंट आम्ही करू, एकदम सक्सेसफुल, एकदम म्हणजे स्टार्टिंग एकदम छोट्यापासून गेली आणि आता एकदम सॉलिडमध्ये. पहिला तर मी बघायची आमच्या इथे ढोल ताशे बोलायचं किंवा नाशिक ढोल बोलायचं गणपतीला स्पेशली. तर मला असं एकदम त्यावेळेस असं वाटतं अरे यार काश माझ्या हातात असतं, मीही वाजवत असतं. माझं एक स्वप्न आहे की ढोल ताशा वाजवायचं. मला बेसिकली ढोल वाजवायचं मला खूप आवड आहे ती, आणि एक मराठी संस्कृती आहे जी पुढे जाणार आहे, आपल्या थ्रू पुढे जाणार आहे. सर तर ठीक, माझ्यासाठी एकदम असं स्वप्नच आहे ते, दुसरं काहीच नाही माझ्यासाठी. तर खूप 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 आनंद होत आहे मला की मी पथकात वाजवते का, की मी आमची मराठी संस्कृती आहे मी आपण चालवते ती. बाकीचं कोणी विचार नाही केला की ह्या वयात की हां आपण हे करूया म्हणून. बाकीचे लोक कुठे बाहेर फिरणार, एन्जॉय करणार, डिस्को पब इथे जाणार, पण त्याच्यापेक्षा हे मला एक बोला ना एक वेड आहे त्याचं वाजवण्याचं. एक जे वेड असतं ना ते अंगवळणी झाल्या आता माझ्या. आता गेले 3 महिने मी करते ना, तर असं वाटतं की एक दिवस पण गेले 3 दिवस झाले ढोल नाही वाजत, तर असं वाटतं यार काश कधी मी घेते हातात ढोल, यार मला हवंय ते. मग दुसरं काही नाही. स्वर्गात आल्यापासून पथकात आल्यापासून खूप एन्जॉय करते मी, खूप खूप प्रसन्न आहे. नर्वसनेस होता थोडाफार, पण असं ना म्हणजे जेव्हा सगळी पब्लिक अशी बाजूला होती त्यांना बघून, आणि प्लस आम्ही तो गेटअप केलेला म्हणजे त्याच्यामुळे एक असं ना एक फिलिंग येत होती की वाव, म्हणजे आपण काहीतरी असं मराठमोळं असं काहीतरी करतोय. आणि त्या पब्लिकना बघून जो उत्साह आला ना, जो अशा फुल जोश आला ना, फुल वेग लागलं माहिती आहे त्याने. म्हणजे अक्षरशः आम्ही प्रॅक्टिसमध्ये जे वाजवायचो, आम्ही प्रॅक्टिसमध्ये पण असं खूप मजा मस्ती करून वाजवायचो, पण तेव्हा सगळ्यांसमोर वाजवताना जे फिलिंग होतं ना ते खूप असं होतं, खूप असं होतं. मला तरी असं वाटतंय की जेव्हा प्रसादने माझ्या कानावर घातलं की ढोल ताशा पथक चालू करतो, मला वाटलं अगोदर ते खूप लाईटली घेतलं, आणि मी पण असं लाईटलीच घेत होतो. एकदम पहिला 1-2 मीटिंग झाल्या, पोरांचा इंटरेस्ट बघितला, पण असं वाटत नव्हतं की सक्सेस होईल. पण आता पोरांच्या मेहनतीतून आणि प्रसादच्या मेहनतीतून एक खूप मोठं पथक आता होणार आहे, आणि ते आम्ही नक्की पुढे सगळं साकार करतो. आम्ही पूर्ण स्वप्न जे आहे ह्याच्यातनं जे जे काही सामाजिक कार्य होतील त्याचा आमचा पूर्ण सपोर्ट असेल.
बेसिकली असं झालं की मला ढोल पथकबद्दल बरंच माहिती होतं आणि मी रायगड महाड एरियामध्ये फिरले त्याच्या गाव आहे त्याच्यामुळे तिथे बघितलेलं वाजवताना एक्सपिरियन्स थोडाफार होता. पण स्वतःला पण वाजवायची इच्छा आहे, पण कुठे जॉईन करायचं काय जॉईन करायचं त्याचं काही एक नॉलेज नव्हतं. जेव्हा दहिसरमध्ये आपला एक मित्र स्वतः काढतोय हे पथक हे कळल्यावर लगेचच जॉईन झालो. जेव्हा कळलं तसंच 1-2 दिवसामध्ये जॉईन झालो आणि मग जसं रेग्युलर प्रॅक्टिस आणि जोश जसं वाढत गेला तसं कंटिन्युटी 3 महिने कंटिन्युअस रेग्युलर प्रॅक्टिस करून आम्ही त्याच्यासोबत त्याला साथ देत राहिलो. मला माझ्या फ्रेंड थ्रू आधी कळलं असं आम्ही करू. मला इच्छा होती यायची आणि मेन म्हणजे माझ्या मॉमला अगेन्स्ट होते, स्पेशली मॉम अगेन्स्ट होते की काय तो कसा उचलणार काय वगैरे 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 झालं. मी तिला मग 2-3 व्हिडिओज दाखवले आपले गिरगावचे. म्हटलं हे बघ या मुली एवढ्या बारीकपासून जर करू शकतात तर मी काय नाही. मग मी जिद्दीने गेली. सकाळी रविवार ऑफिस आवर्स त्याच्यातनं हे सगळं संडे एक मिळतो मग त्याच्यात आपण आरामात सगळं असतं. तरी पण मी जिद्दीने आली की नाही मला शिकायचंच आहे, मला करायचं आहे. एक आपली मराठी मुळाचं काहीतरी आहे, एक मोठा एक मान असतो त्याला. तर त्यासाठी मी आले आणि मी जेव्हा मला इथे येऊन कळलं की असं असं आहे सगळं आहे मला आधी वाटलं की सगळे ट्रेन लोक असणार, म्हणजे इवन दो म्हणजे माझ्यावर वाजवणार ती लोक पण ट्रेंड असणार. पण मी जेव्हा इथे येऊन बघितलं की नाही सगळे 0पासून चालू करतात तर मग मला ते अजून शिकण्याची इच्छा झाली की मला नाही मी आता पुढे करणारच कंटिन्यू. काही झालं तरी किती काही झालं तरी मी आता सोडणार नाही आहे. इवन माझं ऑनेस्टली सांगू तर माझं रजिस्टर केलं आहे लग्नासाठी ते मंडळात वगैरे. त्याच्यात मी खाली एक ओळ टाकले की मी ढोल ताशामध्ये आहे नंतर मी ढोल वाजवते. लग्नानंतर पण मी कंटिन्यू करणार आहे. एक्सेप्ट असेल तरच करावं नाही तर नका, जबरदस्ती नाही आहे. असं करून मी आता पुढेच कंटिन्यू करणार आहे. मी पण आधी म्हणजे जवळजवळ मी गिरगावला कॉलेजला होतो त्यामुळे तिकडे पहिली शोभायात्रा होती जवळजवळ 5 वर्ष आली. त्यापासून मी ठरवलेलं की मला पण वाजवायचं पण बोरिवली आणि गिरगाव प्रॅक्टिसला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे नंतर प्रसादने मला एकदा विचारलं की आपण असं असं चालू करतोय. बोललो ठीक आहे आपण पण बघूया. नंतर प्रसादने मला त्याचा कन्सेप्ट पण सांगितला की आपण त्याच्या पैशाचं काय करणार आहे किंवा कसं काय वापर करणार आहे, सोशल वर्क करणार आहे. मी बोललो माझी पण तयारी आहे पण त्याला तेच बोललो तर आपण करू. आणि खूपच म्हणजे त्याचे मित्र पण त्याने त्याचे फ्रेंड्स पण चांगला सपोर्ट दिला आणि खूपच चांगलं. कोणतेही चांगलं काम करायला गेलो ते प्रॉब्लेम आणि अडथळे येणारच. तसंच मी स्वर्गंधा ढोल ताशा पथक स्थापन करायला गेलो तेव्हा मला खूप काही प्रॉब्लेम्स आले. पण प्रॉब्लेम्सचा हे अर्थ नव्हे की रडत बसणार की माझ्याकडे प्रॉब्लेमचा अर्थ सोल्युशन आणि देवाची कृपा. त्याच देवाच्या आशीर्वादाने आम्ही अनेक प्रॉब्लेम्सला सामोरे गेलो, अडथळ्यांना सामोरे गेलो. आम्हाला खूप मोठा म्हणजे मेंबर्सचा खूप इश्यू होता. आम्हाला एक सर्व नवीन प्लेयर्स मिळाली जी आम्ही एक्सपेक्टेड नव्हती. आम्हाला वाटलं की आम्हाला सर्व एक्सपिरियन्स प्लेयर्स आमच्या पथकात आहे पण ती नव्हतीच. टोटली 8 ते 10 प्लेयर्स आमच्या पथकात होते जे वाजवणार होते आणि बाकीची जी 40-50 पोरं होती ते टोटली नवीन होती ज्यांना शिकवणं एक मोठं टास्क होतं आणि माझ्याकडे टाईम खूप कमी होता. आणि त्या एक छोट्याशा कालावधीत आम्ही कसं पोरांना ट्रेन केलं ते आमचा अमोलच होता. आणि ग्राउंडचा इश्यू होता, फायनान्सचा इश्यू. स्वर्गंधार चालू करताना माझ्याकडे 1 रुपया नव्हता. विचार केला कुठून पैसे उभे करायचं, कसं पथक उभं करायचं. मी मोठमोठ्या स्पॉन्सरला देणगीदारांना अप्रोच केला पण त्यांच्याकडे काही पॉझिटिव्ह रिप्लाय नाही. पण मी मराठी असला जिद्दी मराठी असल्यामुळे मी निश्चय केला की हे काही करून कितीही संकट आलं तरी पथक उभं करायचं. दोघांकडनं मला चांगला पैशाचा सपोर्ट मिळाला, आर्थिक मदत मिळाली आणि आज ते करता करता आज स्वतःचं माझं स्वर्गंधा ढोल ताशा पथक 40-50 जणांचं उभं केलं आज.
पप्पाने जेव्हा सांगितलं की सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम गंमत अशी झाली की प्रसाद खरंच करायची सुरुवात, तयारी आहे तेवढी मुलं, तेवढा खर्च, तेवढे परिश्रम घ्यावे लागतील, तेवढा वेळ द्यावा लागेल. तर मुलं नाही करायचीच आहे. म्हणजे ठीक आहे आपण करूया सुरुवात. आम्ही सर्वात पहिला साहित्याचा खर्च, मुलं कशी फॉर्म करायची किंवा मुलांना कसं तयार करायचं, मुलं कोणत्या पद्धतीने निवडून घ्यायची, मुलांना वाजवता येतं आहे की नाही येतं आहे, मुलांना बेसिक माहिती आहे किंवा नाही माहिती याचा विचार केला आणि त्याप्रमाणे मग सुरुवात करत 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 मुलं जमा झाली. फायनान्सचा प्रॉब्लेम पण म्हणजे सॉर्ट आउट होऊन गेला आणि काही उशीर का होईना पण सुरुवात खूप उत्तम झाली. मी वाजायचो पहिल्यापासून, त्याच्यामुळे मला एक अनुभव भरपूर होते की कसं झालं. पण या पथकामुळे सुरुवातीपासून कसं बनतं एखादी संघटना किंवा काय कशी क्रिएट होते त्याच्यामुळे ते आम्हाला कळलं. आणि म्युझिकचं नॉलेज होतं त्याच्यामुळे पाया चांगला होता. भरपूर सारे इन्स्ट्रुमेंट मी तर वाजवतो किंवा आपल्या पथकातले भरपूर जण असे त्याचे इन्स्ट्रुमेंट होतं. त्याच्यामुळे असे खूप जण होते की त्यांना नॉलेज होतं म्युझिकचं, त्याच्यामुळे खूप सोपं पण गेलं. पण नवीन मुलांना शिकवणं आणि या नवीन मुलांनी जेवढं कॅचअप केलं नवीन त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ करणं आणि एवढ्या कमी वेळात नवीन मुलं तयार करणं याची गोष्ट नव्हती. त्याच्यामुळे एक नवीन अनुभव मिळाला. माझ्यासाठी तर सगळं नवीनच होतं. मी पहिल्यांदा बघितलेलं आहे सगळं. तरी जो आम्ही बघितलं कॅच करायचा प्रयत्न केला, पण नंतर विचार केला आधी बाहेरची कामं आपण कंप्लीट करूया, आपण पुढे कधी पण वाजवू शकतो. म्हणून एकदा आपण आहेत त्या पथकात पुढे चान्स मिळाला वाजवूच आपण घेऊ. ॲक्च्युली आम्हाला खूप चांगले मित्र मिळाले पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जिथे आपण जी गोष्ट आपण करतो त्याच्यामुळे आपल्या लोक ओळखायला लागतात की ही मुलं पहिले काही म्हणजे एवढी नव्हती ना आणि आता ही या गोष्टीमध्ये एवढी इन्व्हॉल्व आहेत, एवढं चांगलं करत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ॲप्रिशिएशन खूप मिळालं. असं म्हणजे आमच्या घरचे असून दे की बाहेरचे असून की मित्रांचे आई वडील असून त्यांच्याकडे चांगले आम्हाला हे पॉईंट्स मिळाले की तुम्ही चांगलं करताय, असं पुढे कॅरी ऑन करा. एरियामध्ये आमचं असं नाव झालं की आपल्या एरियातली मुलं काहीतरी करतायत, गाजवतायत, काही ना काही चांगलं करतायत आपल्यासाठी. हे चांगल्यापैकी बरं झालं की दादानी चालू केलं. आम्हाला कुठली तरी चांगली ॲक्टिव्हिटी करायला मिळते. फिलिंग्स म्हणजे भरपूर भीती तर वाटत होती. मुलं वाजवतील, प्रॉपर वाजवतील, कुठे काही कमी तर नाही पडणार ना, किंवा एक तर वाजवता ढोल फुटायची जास्त संभावना असते, मुलं थकू शकली असती, उन्हाची वेळ होती, मे महिना सुरू आहे. बट मुलांनी विश्वास खूप सार्थ ठरवला. भीती जी होती ती कुठच्या कुठे म्हणजे पहिला जेव्हा ठोका पडला ढोलाचा तेव्हा कुठे वाटलं नाही, मुलं करणार तेवढा विश्वास होता, मुलांनी सार्थ ठरवला आणि खूप मजा आली. खूप सुंदर सुरुवात झाली आणि मुलांनी जिंकलं. म्हणजे आमची जी मेहनत होती ती पूर्ण त्यांनी सार्थ ठरवली. प्रॅक्टिसला वेळ मिळत नव्हता तरी पण जसं सुटायचं ऑफिसवरून त्या हिशोबाने जे पण काही अर्धा तास पाऊण तास देत गेले. सो तसं सुरुवात झाली चांगलीच. नंतर थोडा कॉन्फिडन्स आला की नाही आपण बीट कॅच करू शकतो, आपण करू शकतो. सो आवडतं आधीपासून होतीच. सो अजून जोश वाढत गेला. पुढच्या 2 वर्षात एक मुंबई नगरीत आपल्या मुंबई शहरात स्वर्गंधा पथकाचं एका दुसऱ्या ते तिसऱ्या क्रमांकावर नाव असेल एवढी इच्छा आहे आणि ती आम्ही पूर्ण करत. स्वर्गंधार एक ढोलताशा पथक काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. हे नुसतं एक ढोलताशा पथक नसून आपण त्याच्याद्वारे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार थोडं. पण नक्कीच या 2 वर्षात एक स्वर्गंधार ढोलताशा पथक कोणत्या तरी वेगळ्याच शिखरावर जाऊन पोहोचलेलं असतो.
पाठी राहा.
धमाल फुल ऑन कडक मजा. ते का म्हणा फुल जोशमध्ये सगळी पोरं वाजवत आहेत. मजा येते फार. खूप धमाल केली वाजवताना. थोडा थकलो पण आहे पण ठीक आहे. उत्साह जास्त आहे त्यापेक्षा. खूप मजा येते. स्वर्गंधा पथकाचा विजय एकदम मस्त आणि कारणांनी थैसर गाजवलेलं आहे. आवाज कोणाचा? स्वर्गंधार पथकाचा. कॉल उत्तम प्रकारे वाजल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यात अश्रू आले की आपण जे एक्सपेक्टेड नव्हतं त्याच्यावर डबल झालं आणि देवाच्या कृपेने. आणि पोरांची मेहनत खूप जी एवढे दिवसापासून आम्ही 40-50 दिवसापासून रेग्युलर प्रॅक्टिस घेतोय ती मेहनत आज सक्सेसफुल झाली. एवढा फील बरं वाटलं की तो आनंद हेच झाला की मी कोणाला सांगू नाही शकत असा तो आनंद होता. आणि पोरांनी एवढी मेहनत केली की सांगू नाही शकत. स्वर्गंधारने मला स्वप्न पूर्ण केलंय. मी डेली टू डे लाईफमध्ये 3 स्वर्गंधार यायच्या आधी, स्वर्गंधार जॉईन करण्याच्या अगोदर एक फ्रस्ट्रेशन असतं डोक्यात, कुठे घालवायचं असतं किंवा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर बोलतो, एखादी गाणी ऐकतो किंवा ते फ्रस्ट्रेशन घालवायचे. पण जेव्हा मी स्वर्गंधार चालू केलेला फ्रस्ट्रेशन एकदम दूर आहे. बोलतात मी प्रसन्न असते, आनंदी असते. तर एक आनंद लाईफ मला स्वर्गंधाराने दिली आहे आणि एक परिवार मला दिला आहे जेणेकरून मी त्यांच्यावर राहते, खाते, पिते, मस्त मजा करते, मजा करून वाजवते, एक नाव कमवते. ते स्वर्गंधार. आम्ही जेवढे पण ओळखीचे आहोत, जेव्हा आमचा जो परिवार आहे स्वर्गंधार त्याच्यामध्ये मोस्टली आम्ही सगळे एकमेकांच्या आधीपासून ओळखीचे आहोत. कुठे काही कारणास्तव काही आमची नाती तुटली होती ती परत ह्याच्यामध्ये जुळली गेली. खरं तर म्हणायला गेलं तर मी आणि अश्विनी बरीच वर्ष बोललो नव्हतं ह्या संदर्भात आम्ही परत बोलायला लागलो. किंवा जे पण आमचे जे जुने फ्रेंड्स आहेत, प्रसाद वगैरे, म्हणजे शाळेपासूनचे ओळखीचे मित्र वगैरे, वाटलं नव्हतं की एवढ्या वर्षांनी परत आम्ही एकत्र येऊ किंवा काही काम करू, ते पण दहिसरमध्ये राहून सुद्धा. तर हा चान्स स्वर्गंधारने आम्हाला दिला, त्याच्याबद्दल स्वर्गंधारचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि असाच आमचा परिवार वाढत राहो. अजून जे कोण आहेत ज्यांनी आम्हाला बघितले वाचवताना त्यांनी आम्हाला सामील व्हावं ही आमची खूप मोठी इच्छा आहे. स्वर्गंधार पथकाचा विजय असो. स्वर्गंधार वाजणार, दहिसर गाजणार. स्वर्गंधार वाजणार, दहिसर गाजणार. स्वर्गंधार वाजणार, दहिसर गाजणार. स्वर्गंधार तर नेहमीच वाजवणार आणि सगळ्यांनाच नाचवणार हीच आमची मनापासून इच्छा आहे. आणि स्वर्गंधारला आणि सर्व माझ्या रसिकांना आणि प्रेक्षकांना भरभरून धन्यवाद. मुखदर्शन